तर आपण ही दृश्य पाहतोय. कर्नल पुरोहित हे पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुण्यामध्ये त्यांचं जंगी स्वागत केलं जातंय. मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल हा नुकताच लागलेला आहे आणि यामधून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे आणि आज ते पुण्यामध्ये आलेली असतानाच आता त्यांचं जंगी स्वागत केलं जातंय. मोठी गर्दी ते पाहायला मिळते. ही दृश्य झी 24 तासवर आपण पाहतोय. कर्नल पुरोहित हे सुटकेनंतर पहिल्यांदाच पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुण्यामध्ये त्यांचं जंगी स्वागत केलं जातंय. मालेगाव बॉम्बस्फोटातून त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे आणि या सुटकेनंतर ते पहिल्यांदाच पुण्यामध्ये आले असताना त्यांचं जंगी स्वागत केलं जातंय. त्यांच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ढोल ताशांचा गजर पाहायला मिळतोय. तसंच त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला जातोय. मालेगाव बॉम्बस्फोटाचा नुकताच निकाल लागलेला आहे आणि यामध्ये त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे आणि त्यानंतर ते पुण्यामध्ये आले असताना त्यांचं आता जोरदार स्वागत केलं जात आहे. आपण ही दृश्य पाहतोय. झी 24 तासवर ही दृश्य ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावामध्ये कर्नल पुरोहित यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी इथे जंगी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. ढोल ताशांचा गजर आहे आणि त्याचबरोबर अनेकांनी गर्दी करून त्यांच्यावर पुष्पवर्षाव सुरू केलेला आहे. कर्नल पुरोहित यांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागलेला आहे आणि यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर कर्नल पुरोहित हे पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुण्यामध्ये त्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलेलं आहे. त्यांना आता फेटा सुद्धा बांधला जातोय. ही थेट दृश्य पुण्यामधून आपण झी 24 तासवर पाहतोय. गेल्या अनेक वर्षांपासून हा निकाल प्रलंबित होता. त्या संदर्भातला निकाल लागल्यानंतर पुण्याच्या दौऱ्यावर आले असतानाच आता पुण्यामध्ये पुरोहितांचं जंगी स्वागत केलं जात आहे. आपण ही थेट दृश्य पाहतोय. सुटकेनंतर पुण्यामध्ये पुरोहितांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. कर्नल पुरोहित यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने इथे गर्दी झालेली आहे आणि या गर्दीमधूनच ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं जातंय. त्यांच्यावर पुष्पवृष्टी सुद्धा केली जाते. मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे आणि या सुटकेनंतर ते पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुण्यामध्ये आता त्यांची ही जंगी स्वागत केलं जाते. त्यांची मिरवणूक सुद्धा आता काढली जाईल अशी सध्या माहिती मिळते. ढोल ताशांच्या गजरात इथे त्यांचं स्वागत केलं जात आहे. मालेगाव बॉम्बस्फोटामधून पुरोहितांची सुटका करण्यात आलेली आहे आणि आता कर्नल पुरोहित पुण्यामध्ये आले असताना त्यांचं हे जंगी स्वागत सध्या केलं जात आहे. तर मुंबई उच्च न्यायालयानं 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेला आहे. तपास यंत्रणेकडे पुरेसे पुरावे नसल्यामुळे न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि त्यानंतर कर्नल पुरोहित हे पुण्यामध्ये आलेले असताना त्यांचं आता जंगी स्वागत केलं जात आहे. ढोल ताशांच्या गजरात पुरोहितांचं स्वागत केलं जात आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातून पुरोहितांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे आणि कर्नल पुरोहित आता पुण्यामध्ये आले असताना त्यांच्या या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला जातोय आणि त्यांचं जंगी स्वागत इथे केलं जात आहे. मोठ्या प्रमाणात इथे गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. यंत्रणेकडे पुरेसे पुरावे नसल्यामुळे न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. सध्या आपण ही दृश्य पाहतोय ती पुण्यामधली दृश्य आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटातून पुरोहितांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं जात आहे. तर आपण हे दृश्य पाहतोय.
तिथले अनेक जण त्यांच्याशी हस्तांदोलन करतायत। साधारण 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागलेला होता आणि यामध्ये निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत केलं जात आहे। Family is welcoming me. I am enjoying this moment. Sir, a lot of childhood friends are very excited to see you today. मी म्हणतो ना की माझी फॅमिली रिसीव्ह करते मला आनंद आहे। सर मराठी मराठी लोकांचा उत्साह आहे, माझ्या घरचे लोक आहेत। सर मराठी मी बोलतो वातावरण आहे उत्साहाचं वातावरण एक मराठी मी बोलतो ना तर मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पुण्यामध्ये कर्नल पुरोहित यांचं जंगी स्वागत केलं जात आहे आणि माझं कुटुंब माझं स्वागत करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तसंच या संपूर्ण मिरवणुकीनंतर आपण बोलणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान हा निकाल लागल्यानंतर त्यांनी न्यायालयाचे सुद्धा आभार मानलेले होते आणि आता थोड्याच वेळात ते ही संपूर्ण मिरवणूक झाल्यानंतर आपल्या भावना आपली भूमिका व्यक्त करणार आहेत। कर्नल पुरोहित यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत केलं जात आहे। ढोल ताशांच्या गजरात पुरोहितांचं स्वागत केलं जात आहे। त्यांच्यावर पुष्पवर्षाव सुद्धा केला जातोय। मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि त्यानंतर ते पुण्यामध्ये आले आणि त्यांचं आता स्वागत केलं जातं।